हाय हॅलो गुड मॉर्निंग मंडळी. आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला समजलंच असेल की मी आज नक्की काय बनवते. अहो गणपती बाप्पा आलेत आणि मोदक बनणार नाही असं होणारच नाही. डुग्गूची खूप इच्छा होती की गणपती बाप्पांसाठी मोदक बनवायचे, कारण गणपती बाप्पा डुग्गूचं खूप फेवरेट आहे. त्यामुळे मी आज ठरवलं की मी डुग्गूसाठी उकडीचे मोदक बनवते. तर मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यात 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे. तूप हलके गरम झाल्यावर त्यामध्ये खोवलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे आणि हलकं परतवून घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये मी अर्धा किलोचं गूळ मिक्स केलेलं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून वाफेवर शिजवलेलं आहे आपलं खोबरं खोवलेलं. आणि ते शिजल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे वेलची पूड आणि जायफळचं पूड घालून चांगलं एकजीव केलेलं आहे आणि गॅस बंद करून ठेवलेलं आहे. हे आपलं मोदकाचं सारण तयार झालं. पण आता आपल्याला उकड सुद्धा काढायची आहे, मग त्याची सुद्धा आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. तर हे सारण आपलं थंड होईपर्यंत एकीकडे मी उकड काढते. मी एका पातेल्यात 2 ग्लास पाणी आणि 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून पाण्याला उकळी येऊ देते आणि त्याच ग्लासाचे माप घेऊन 2 ग्लास तांदळाचं पीठ घालून चांगलं मिक्स करून घेते आणि 5 ते 7 मिनिटे झाकण मारून ठेवायचं, म्हणजे तांदळाच्या पिठाला चांगली उकळ येते. मी 7 मिनिटानंतर झाकण काढून एका ग्लासच्या मदतीने उकळ दिलेल्या पिठाला चांगले मिक्स करून घेतले आणि नंतर तुपाचा हात घेऊन चांगलं नरम पीठ मळून घेतले. अगदी सॉफ्ट होईपर्यंत पीठ मळून घ्यायचे, म्हणजे आपण जेव्हा मोदक करू तेव्हा त्याला चिरा जाणार नाहीत अजिबात. आणि छोटे छोटे गोळे करून वाटीचा आकार देऊन सारण भरून घेतलं त्यामध्ये. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला मोदक करून दाखवलेले आहे, मोदक केलेले आहे. आता याला वाफ द्यायची आहे. तर एकीकडे मी इडली पात्र ठेवलेलं आहे वाफेवर आणि अगदी 2 मिनिटं मी वाफ देते त्याला. आणि वाफ झाल्यानंतर त्यामध्ये मी मोदक ठेवते त्या पात्रामध्ये, इडली पात्रामध्ये, आणि वरून थोडंसं तुपाची धार टाकते आणि परत 5 मिनिटं बारीक मध्यम आचेवर मी उकळ वाफ द्यायला ठेवते. तर अशा पद्धतीने आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात वाव, आणि खूप सॉफ्ट झालेले आहेत. तर अशा प्रकारे मी उकडीचे मोदक केलेले आहेत. माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.